हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथील घडलेल्या प्रकारानंतर या ठिकाणी हिंगोलीचे सीएस या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण जर बघितलं तर एक जिल्ह्याचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आणि या पथकाकडून आता इथले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत सुरू आहे, त्यांच्याकडून माहिती घेणं सुरू आहे। नेमका प्रकार घडला कसा आणि काय आहे ते इथले सीएस जे आहेत ते या ठिकाणी घेत आहेत आणि महिलांची आपलं जे महिला रुग्ण आहेत त्यांच्याशी ते आता ते संवाद साधतात, त्यांची तब्येतीची विचारपूस करतायत। आपल्यासोबत सीएस सर आहेत। सर, नेमका प्रकार काय घडला होता? प्रकारानंतर तुम्ही इथं पोहोचलायत। आता आपण असं करूया, आधी मी पेशंटची तपासणी करतो आणि मग आपण चेंबरमध्ये बसून मग त्याची उत्तर नाही, पण 40 महिलांना 43 महिलांना जमिनीवरती झोपण्यात हे धक्कादायक आहे। आता कालचा हा कॅम्प 43 पेशंटचा झालेला होता। सदरच्या पेशंटला आपण सतरंजी, गाद्या आणि पांघरायला ब्लँकेटसुद्धा दिलेले होते। पेशंटकडे आपण RH मध्ये आता यापुढचे कॅम्प प्रत्येक पेशंटला कॉटवर घेण्याबद्दलच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे। आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधनं अर्जंट 20 कॉट इथे पाठवण्यात आलेले आहे। तसं पाहिलं तर आपल्या RH टार्गेट हे 100% पूर्ण झालेलं आहे, पण शेजारीच PSC आहे। PSCचं ते ऑपरेशन थिएटर बंद असल्यामुळे तिथले सगळे पेशंट आपण तो टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करत आहोत। पण यामध्ये आपण पेशंटची कुठलीही हेळसांड केलेली नाही आहे। ते पेशंटचं डिस्चार्ज झालेले आहे, पेशंट आणि नातेवाईक संतुष्ट आहेत। आपण त्यांना विनामूल्य सेवा दिलेली आहे। यापुढे सगळ्या पेशंटला कॉट देण्यात येईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो। मात्र येथील वैद्यकीय अधिकारी म्हणाले की आमच्याकडे फक्त 30 पेशंट आपलं 30 कॉट उपलब्ध आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना गाद्यावरती झोपवलं आहे। तर रुरल हॉस्पिटल हे 30 बेडचं असतं। रुरल हॉस्पिटल या 30 बेडसाठीच आपण अवेलेबल करून देत असतो, परंतु मी आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधनं अर्जंटमध्ये 20 कॉट त्यांना एक्स्ट्रा आज आता टेम्पो पण निघालेला आहे आणि 20 कॉट आता इथे त्यांना उपलब्ध होतील। यापुढे कॅम्पच्या प्रत्येक पेशंटला कॉट देण्याची आम्ही सगळी सोय करून ठेवलेली आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जाग आली म्हणावं का आरोग्य विभागाला? बिलकुल नाही। आम्ही पेशंटचा जो कॅम्प घेण्यात आलेला आहे त्यांना विनामूल्य सगळी सोय दिलेली आहे। इथे स्पेशलिस्ट होते, ॲनास्थेटिस्ट होते, सर्जन होते। ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटचे सगळं ऑपरेशन अतिशय चांगल्या प्रकारे झालेले आहे आणि सगळ्या पेशंटला सकाळी डिस्चार्ज दिलेला आहे। नातेवाईक संतुष्ट आहेत, पेशंट संतुष्ट आहेत। नातेवाईकांचे जे रुग्णांचे नातेवाईक जे त्यांचे अश्रू अनावरती झालेले आहेत, ते TV9च्या कॅमेरापुढे रडलेले आहेत की त्यांना इथे सुविधा मिळालेली नाही, तर कॉटवर झोपलं, थंडीमध्ये जमिनीवर झोपलं, असे त्यांचे अश्रू अनावर झालेले आहेत। हे परिस्थितीशी विसंगत आहे असं मला वाटतं। इथे नेहमीच आपण चांगल्या सोयी देतो। इथे महिन्याला 60 डिलिव्हरी होतात आणि कुटुंब कल्याणचे ऑपरेशन पण इथे घेण्यात येतात। मात्र महिलांचे अश्रू अनावर झालेले आहेत। मी याला परिस्थिती विसंगत असं म्हणेन, कारण काही महिलांनी आम्हाला जे त्यांचं फीडबॅक दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमचं ऑपरेशन चांगलं झालेलं आहे, आम्हाला विनामूल्य इंजेक्शन दिले, विनामूल्य ते गोळ्या दिल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही एक मनुष्य म्हणून या महिलांना जमिनीवरती झोपण्यात तुम्हाला कितपत योग्य वाटते? मी ताबडतोब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलवरनं 20 कॉट यांना अवेलेबल करून दिलेले आहेत। हेच हॉस्पिटल नाही, पण आपल्या हिंगोली जिल्ह्यातील इतर हॉस्पिटलला पण आपण सक्त सूचना दिलेल्या आहेत की यापुढचे कॅम्प हे प्रत्येक पेशंटला कॉटवर घेण्यात येईल। निश्चितच कुठेतरी ह्या सर्व प्रकारानंतर आरोग्य विभागाला जाग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण अधिकारी यांनी सांगितलं की जे डिस्ट्रिक्ट लेवलवरती जिल्हा लेवलवरती 20 कॉटचे अधिक या ठिकाणी देण्यात आले आहेत। 30 आणि 20 असं 50 कॉट या हॉस्पिटलला मिळणार असल्याची आता माहिती आपल्याला मिळाली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, आखाडा बाळापूर, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।